पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे। विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी 20 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे। तर यामध्ये विद्यार्थी ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर ते एडिट करू शकतात आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनमधून। तर रजिस्ट्रेशन करताना किंवा फॉर्म एडिट करताना सर्वप्रथम तुम्हाला ज्या गाईडलाईन दिलेल्या आहे ह्या तुम्ही चेक करणं अतिशय गरजेचं आहे। नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर फॉर्ममध्ये फॉर्म फिलअप करणार किंवा एडिट करणार आणि जर तुमच्याकडून कोणती चूक झाली तर यासाठी तुम्ही स्वतः सर्वस्व जबाबदार राहणार। त्यासाठी तुम्हाला अगोदर जे गाईडलाईन दिलेले आहे पवित्र पोर्टलकडून त्या तुम्हाला एकदा पहिले चेक करणं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला समोरची प्रोसेस करणं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, जी नोटिफिकेशन दिलेली आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना आणि हा टप्पा दुसरा आहे। या अगोदर सुद्धा टप्पा 1 झालेला आहे। तर TAIT म्हणजे टेट 2022 तर 10 तारखेला हे एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर यामध्ये कोणकोणत्या अपडेट दिलेल्या आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना चेक करणं अतिशय गरजेचं आहे। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/9/2023च्या 2 सूचना म्हणजे पवित्र पोर्टलला ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यांचे जे नंबर आहे ते यामध्ये देण्यात आलेले आहे। तर इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे। सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022 स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रांमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील। म्हणजे जुने जे नियम लावलेले आहे ते नियम यामध्ये सुद्धा लागू असणार आहे। त्यानंतर बघू शकता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 म्हणजे टेट 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय आलेला होता व इतर अनुषंगित शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2022 दिलेली होती त्या मार्कांवर यांची जे शिक्षक भरती आहे ही होणार आहे हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। शिक्षकांची सदर भरती ही त्या आस्थापनांमध्ये रिक्त असलेले पदे, इयत्तांचा गट, विषय, आस्थापनांचे माध्यम, आरक्षण, उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांना पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। तर यासाठी तुमचे मार्क्स म्हणजे गुणवत्तेनुसार यामध्ये तुमची निवड करण्यात येणार आहे। आणि यामध्ये अजून बघू शकता पॉईंट की स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील। त्यासाठी रिक्त पदांसाठी एका जागेसाठी एकाशेक प्रमाणात आणि नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या आस्थापनाकडे शिफारस केली जाणार आहे। तर हे जे परिपत्रक आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहे। बाकी तुम्ही हे जे पूर्ण PDF आहे ही एकदा रीड करणं अतिशय गरजेचं राहणार आहे। तर यामध्ये इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असेल त्या आपण बघणार आहे। जसं की रजिस्ट्रेशनबद्दल यामध्ये अपडेट आहे। स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा। यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक, तर यामध्ये जो तुमचा मोबाईल नंबर यूज केला होता 2022च्या टेटमध्ये तो नंबर सुद्धा लागणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नसेल ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिलेला आहे तिथून रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे त्यांचा टेट 2022चा नंबर व मोबाईल नंबर यूज करून ते त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेली असेल त्यांच्याकडे ID आणि पासवर्ड आहे। जर ते विद्यार्थी पासवर्ड विसरले असतील तर फॉरगेट पासवर्डचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, तिथून ते त्यांचा पासवर्ड फॉरगेट करून नवीन पासवर्ड क्रिएट करू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे किंवा नोंदणी करायची असेल आणि त्यांच्याकडे जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर जर सध्या अवेलेबल नसेल तर तुम्ही जवळपास जेही शिक्षणाधिकारी कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करून घेऊ शकता। आणि पवित्र पोर्टलवर जी नोंदणीची
व्यवस्था करून दिलेली आहे, म्हणजे फॉर्म सुरू करण्यात आली आहे. तर यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे. तुम्हाला जो टाईम पिरियड दिलेला आहे त्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र फॉर्म फिलअप करणं गरजेचं राहणार आहे. आणि बघू शकता 11 तारखेपासून हे जे स्वप्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर 20/3/2025 पर्यंत लास्ट डेट देण्यात आली आहे. तर तुमच्याकडे 9 दिवस आहे. 9 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं राहणार आहे. त्यानंतर स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET मधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा असे ऑप्शन दिले आहे. तिथून तुम्ही तुमचे नाव जेही चेंज करायचे असेल तर करू शकता. आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट की बघू शकता, जर या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी म्हणजे अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा फॉर्म फिल करणार तुम्ही या अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही त्या फॉर्मला आपल्या भाषेमध्ये अनलॉक म्हणू शकतो आणि लॉक म्हणू शकतो आपण. तर यामध्ये अनसर्टिफाय आणि सेल्फ सर्टिफायचा ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्ही त्याला ओपन केलं आहे त्यामध्ये काही एडिट करा किंवा एडिट करायचं नसेल पण तुम्ही जर त्या फॉर्मला ओपन केलं तर त्या फॉर्मला परत लॉक करा, म्हणजे सेल्फ सर्टिफाय करणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॉर्ममध्ये एडिट कसं करू शकतो, त्याला अनसर्टिफाय कसं करणार, सर्टिफाय कसं करणार म्हणजे सेल्फ सर्टिफाय कसं करणार या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये फक्त आपण ज्या नोटिफिकेशन आल्या त्या नोटिफिकेशनमध्ये कोणकोणत्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन आपण बघितलेल्या आहे. जर यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिल्या जाणार. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कसं करणार, न्यू रजिस्ट्रेशन कसं करणार या संदर्भात उद्या तुम्हाला सकाळी व्हिडिओ देण्यात येईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे पासवर्ड नसेल तुम्ही पासवर्ड कसा फॉरगेट करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण त्यावरती पण संपूर्ण डॉक्युमेंटरी अपडेट देण्यात येत आहे. तर पवित्र पोर्टल 2025साठी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.